नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. आपण छत्रपती संभाजी महाराजांनंतर पुढे काय झालं असेल मराठा साम्राज्याचं याविषयी बोलणार आहोत. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आपण सगळ्यांनी छावा चित्रपट बघितला असेलच. चित्रपटातील शेवटच्या 40 मिनिटाचा भाग बघून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं असेल आणि त्याचबरोबर शरीरातील रक्तसुद्धा उचलत असेल आपल्या राजांच्या हालअपेष्टा झालेलं बघून. चित्रपट संपल्यानंतर प्रत्येकाला हा प्रश्न पडलाच असेल की छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी एवढे आटोकाट प्रयत्न केले, एवढी वर्ष औरंगाबादला सलोखी पळो करून ठेवलं होतं आणि त्याचं पूर्ण जगावर राज्य करण्याचं स्वप्नच ठेवलं होतं. तर मग प्रश्न असा सतवतो की महाराजांच्या मृत्यूनंतर काय झालं असेल आपल्या या मराठा साम्राज्याचं? काय औरंगाबाद पूर्ण जगावर राज्य करू शकला असेल वा काय त्याचं स्वप्नच राहिलं असेल? परंतु कोण असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी औरंगाबादचं स्वप्नच ठेवलं व त्याला सळोकी पळो करून सोडलं? तर त्या व्यक्तिमत्वांची नावं आहेत सरसेनापती धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण सरसेनापती धनाजी जाधव यांच्याबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, कोण होते हे धनाजी जाधव? छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी शर्तीची झुंज देणारे मावळे महाराजांनी घडवले. महाराजांच्या निधनानंतर शंभूराजांनी औरंगजेबाची झोप उडवली. तब्बल 9 वर्ष झुंज देत औरंगजेबाला जेरीस आणलं होतं. शंभूराजांच्या नंतर शाहू महाराजांनी स्वराज्याची सूत्र हातात घेतली. पण या काळात 2 बहादूर मावळ्यांनी सगळ्या मुघल सेनेत आपल्या नावाची दहशत बसवली. ते 2 मावळे होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. छत्रपती शिवराय आणि शंभूराजांच्या जाण्याने औरंगजेब आनंदात होता की आता स्वराज्य आपल्या ताब्यात येणार. पण राजाशिवाय 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला. संताजी धनाजी सारखा एक मावळा लढत राहिला आणि अखेर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधून मगच शांत झाला. संताजी धनाजी यांची दहशत इतकी जबरदस्त होती की मुघलांच्या घोड्यांना पाणी पित असताना सुद्धा पाण्यात संताजी धनाजी दिसत असे. सगळ्या महाराष्ट्रात संताजी धनाजी यांच्या घोड्याच्या टापात गुंजत राहिल्या. संताजी आणि धनाजी या 2 मावळ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मुघलांना कडवी झुंज दिली. त्यापैकी धनाजी जाधव यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. लखुजीराव जाधव यांचा पुत्र अस्लोजी यास निजामशहाने ठार मारल्यावर त्याचा मुलगा संताजी याचे संगोपन महाराणी जिजाऊंनी केले. कनकगिरीच्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना शंभूसिंग नावाचा पुत्र होता आणि या शंभूसिंगांचा मुलगा धनाजी जाधव. धनाजी जाधव यांचा जन्म 1650च्या सुमारास झाला. धनाजी हे सुरुवातीच्या काळात प्रतापराव गुजर यांच्या हाताखाली स्वराज्यामध्ये शिक्षण घेत होते. उंबराणीच्या लढाईत पहिल्यांदा धनाजीराव पुढे आले. त्यांची प्रगती पाहून त्यांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या हाताखाली पाठवण्यात आले. केसरीच्या लढाईत धनाजी जाधवांनी मोठा पराक्रम गाजवला. पुढे एका लढाईत हुसेन खान पायनाचा भुवा उडून धनाजी जाधवांनी आपली क्षमता दाखवून दिली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या या कामगिरीचं प्रचंड कौतुक केलं. काही काळानंतर शंभूराजांच्या हत्येनंतर पुढे स्वराज्याचं काय यासाठी रायगडावर जमलेल्या मुख्य लोकांपैकी एक होते धनाजी जाधव. साताऱ्यात सर्जा खानचा पराभव करून धनाजी जाधवांनी आपली घोडदौड सुरू केली होती. पुढे राजाराम महाराजांबरोबर धनाजी जाधव जिंजीस गेले. तिथे इस्माईल माकाचा त्यांनी पराभव केला. त्यात खबर आली की बहादजी शिंदेंच्या निधनामुळे संताजी घोरपडे यांची सेनापती म्हणून नेमणूक करण्यात आली. तेव्हा धनाजी जाधवांना जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्ट्रात पाठवण्यात आले. संताजी धनाजी या जोडगोळीने मात्र मुघलांची झोप उडवली. अनेक यशस्वी लढाया त्यांनी केल्या. या 2 योद्ध्यांनी औरंगजेबाला सुद्धा जेरीस आणलं होतं. पण काही काळानंतर संताजी धनाजी यांच्यात वितुष्ट आल्याने ते वेगळे झाले. ज्यावेळी औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्यास मग्न होता तेव्हा धनाजी जाधव हे रात्री अपरात्री मुघल छावणीवर हल्ला करून मुघलांना त्रास देत होते. मुघल सैन्य महाराष्ट्रातून हकलून लावल्यावरच धनाजी जाधव शांत बसले. पुण्याचा फौजदार असलेला लोधी खान यांचा पराभव करून धनाजींनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला. मुघलांच्या अटकेतून सुटका होऊन शाहू महाराज स्वराज्यात परतले. यात सुद्धा धनाजी जाधवांचा मोठा वाटा होता. पुढे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात अंतर वाढलं तेव्हा पेचात सापडल्या धनाजी जाधवांनी शाहू महाराज स्वराज्याच्या दृष्टीने योग्य आहेत म्हणत ते शाहू राजांकडे गेले.
यामुळे शाहू महाराजांची ताकद वाढली. शाहू महाराज राजगादीवर येताच त्यांनी धनाजी जाधवांना सेनापती म्हणून जाहीर केले. यात त्यांना काही जिल्ह्यांचा कर वसूल करण्याचेही काम दिले. शेवटपर्यंत त्यांनी शाहू महाराजांसाठी काम केले. मे 1710 मध्ये कोल्हापूरच्या रांगणेच्या लढाईवरून परत येत असताना वारणा नदीच्या काठी वडगाव इथे त्यांचं निधन झाले अशी नोंद आहे. बऱ्याच दिवसापासून त्यांना झालेली जखम चिघळत गेल्याने ते आजारी होते. त्यातच त्यांचं निधन झालं. धनाजीरावांना 2 बायका होत्या. त्यापैकी धनाजी जाधवांच्या निधनाने गोपिकाबाई या सती गेल्या. धनाजींचा मुलगा चंद्रसेन हा पुढे सेनापती झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेला धनाजी जाधव हा शाहू महाराजांच्या राजवटीतला सगळ्यात दमदार मावळा होता. तर मित्रांनो, हा होता सरसेनापती धनाजी जाधव यांचा इतिहास. कसं त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांना सळो की पळो करून ठेवलं होतं आणि औरंग्याचं स्वप्न कसं मातीत मिळवलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंग्याला वाटलं होतं की आता सगळं साम्राज्य माझंच, पण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या शूरवीरांनी तब्बल 14 वर्ष झुंज दिली व त्या औरंग्याचं स्वप्न मातीत मिळवलं. अशा ह्या शूरवीरांना माझं शतशत नमन. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून आपण धनाजी जाधव यांचा इतिहास बघितला. यापुढील व्हिडिओत मी तुमच्यासमोर संताजी घोरपडे यांचा इतिहास घेऊन येईन, तो सुद्धा नक्की बघा. आणि हां, या व्हिडिओतून मी थोडक्यात इतिहास सांगितला आहे. तुम्हाला जर पूर्ण इतिहास वाचायचा असेल तर मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत, त्या तुम्ही नक्की वाचू शकतात. त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोचवायला विसरू नका. आणि तुम्ही या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय, काळजी घ्या. येतो.